पोलिसांनी ताब्यात घेतलं. कारण आम्ही नीलम गोरेंच्या घरावर गेलो म्हणून तुम्ही आम्हाला पकडताय, ते पूर्णपणे चुकीचं आहे. नीलम गोरे यांनी माफी मागावी आणि जेवढ्या त्यांनी मर्सिडीज दिल्यात ना उद्धव साहेबांना त्याच्या पावत्या ह्या पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेऊन दाखवाव्यात. पोलीस आम्हाला दडपणारच आहे, कारण हे सरकार आहे, हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे. हे सरकार सगळ्यांचा आवाज बंद करतंय. या सरकारला न्याय द्यायचा नाही आहे, फक्त अन्याय करायचा आहे. ही खास आम्ही त्यांना भेट देण्यासाठी आणली. त्या ज्या सांगतायत ना आता ते जे म्हणतात ना मर्सिडीज ते पण आमच्या गटनेत्याने त्यांना गिफ्ट दिलेली गाडी आहे. ते स्वतःच्या खर्चाने फिरत आहेत, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. हो, कारण त्यांचा टायर आम्ही पंक्चर केलेला आहे. ज्या मर्सिडीजच्या गोष्टी त्या करतायत ना आणि ज्या गाड्यांमधनं त्या फिरतायत ना त्या गाड्या शिवसैनिकांनी दिलेल्या आहेत, हे त्यांनी विसरू नये. काही असू द्या, गटनेता करण्यासाठी एका आमच्या कार्यकर्त्याला गटनेता करण्यासाठी सुद्धा त्यांनी गाडीची मागणी केली आणि ती हो त्यांना वाढदिवस करण्यासाठी मांडव कार्यकर्त्यांनी घालून द्यायचा. एलईडीची लावा दुसऱ्याने करायची. ज्या नीलमताई दुसऱ्यांकडे पैसे गोळा करतात, दुसऱ्यांना सांगतात की आमचा इव्हेंट करा, त्या सांगतात की उद्धव साहेबांना आम्हाला मर्सिडीज द्यावी लागते. हा किती मोठा गंभीर आरोप त्यांनी उद्धव साहेबांवरती केलाय. त्यांनी त्या कायम कार्यकर्त्यांना भरीस घालतात, कार्यकर्त्यांकडं सगळी कामं करून घेतात, त्यांच्या डोक्यावर ते खर्च मारतात. शिवसेनेचा कार्यकर्ता अतिशय कष्टाळू आणि गरीब असला तरी सुद्धा तो नीलमताईंचा शब्द पाळायचा, कारण नीलमताई तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या. परंतु त्यांनी साहेबांशी गदारी केली, फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या शिंदे गटात गेल्या. मग शिंदे गटात गेलात ना तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला, पण उद्धव साहेबांबद्दल बोललेला आम्ही खपवून घेणार नाही. इशारा देतो. आज पुणे शहरामध्ये महिला आघाडीमध्ये म्हशीचं करायचं काय, म्हशीचं करायचं काय, नाही. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि नीलमताईंच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न करणार. नसल्यामुळे काय झालं त्यांना कळलं पाहिजे की शिवसैनिक घाबरत नाही कुणाला. पोलिसांची यंत्रणा वापरून आम्हाला घाबरायचा प्रयत्न 100% याच्यानंतरही करणार, कारण त्यांच्याकडे तेवढा एकच मार्ग आहे आम्हाला गप्प करण्याचा. परंतु आम्ही त्यांच्या कुठल्याही धमक्यांना, त्यांच्या कुठल्याही या कृत्यांना आम्ही घाबरत नाही, कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे. आमच्या सगळ्या श्वासामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत. आम्ही वाट बघतोय त्या जेव्हा येतील त्यांच्या घरामध्ये आम्ही गाडी फेकून मारून त्यांना दाखवणार ही घ्या मर्सिडीज तुम्हाला. तुम्ही आक्रमक राहणार, तोपर्यंत माफी मागत नाही कुठल्या बेसवरती त्या म्हणाल्या की आम्ही मर्सिडीज एक आम्हाला द्यावी लागते. मग तुम्ही त्या पावत्या सादर करा. तेव्हा तुम्हाला चांगलं वाटत होतं का? आम्ही जेव्हा मर्सिडीज देत होते तेव्हा तुम्हाला चांगलं वाटत होतं, तेव्हा तुम्ही किती काळ धन कमावला असेल हिशोब द्या. मर्सिडीजच्या बदलीने तुम्ही पद घेतला म्हणताय, त्या मर्सिडीजच्या बदलीमध्ये तुम्ही किती काळा धन कमावला असेल हे दाखवा. याची चौकशी ईडीने लावली पाहिजे, याची चौकशी सीबीआयने केली पाहिजे. जे ईडी सीडी आमच्या मागे लावता ना. अजून एक महत्वाचा एक आरोप असा आहे, ज्या वेळेला त्या आमच्या पक्षामध्ये होत्या तर मातोश्रीला कुणी आतमध्ये जायचं, कुणी साहेबांची भेट घ्यायची, बॅरिकेड कुणासाठी लावायचं, पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे, कुणाचे नाही घ्यायचे, साहेबांपर्यंत कुणाला पोहोचू द्यायचं, कुणाला नाही पोहोचू द्यायचं, इथपर्यंत जर त्यांच्या हातामध्ये होतं तर तुम्ही विचार करा की त्यांनी आतापर्यंत किती कमावलं असणार आहे. मग आता तिला गाडी घेतल्याशिवाय नीलम गोरे आम्हाला भेटीची वेळ देत नसायच्या, साडी घेतल्याशिवाय आम्हाला भेटीची वेळ देत नसायच्या. आणि तिला सगळं नीलम गोरेंना साडी गिफ्ट करावी लागायची आणि ती
साडी सुद्धा पैठणी लागायची, भारी भारी त्या साड्या त्यांना लागायच्या. याबद्दल गिफ्ट द्यायचे, याबद्दल कार्यकर्त्यांकडनं ते किती गिफ्ट घ्यायचे, कार्यकर्त्यांकडनं गिफ्ट घ्यायचे. आणि आमचा आरोप असा आहे त्यांना मॅचिंग त्याच्यावर दागिने, हिऱ्याचे दागिने, गळ्यातलं, हातातलं, इव्हन त्यांची पर्स सुद्धा ती मॅचिंगच असायची. प्युअर सिल्क साडी शिवाय त्यांनी कधी घातलं नीलम गोरे तुम्ही दिली का तुम्ही साडी दिली का? तुम्हाला अजून साक्षीदार आम्ही दिलेली आहे, आम्ही दिलेली आहे, आम्ही सगळं केलेलं आहे. आणि तुम्हाला अजून करावे असतील तर आमच्या पदाधिकाऱ्यांशी तुम्ही स्वतः त्याने दिले, त्यांना स्वतः त्यांना सगळं दिलेलं, मॅचिंग दिलेलं आहे सगळं. बघी साडी, बघी साडी दिली आम्ही त्यांना. ती साडी कमीत कमी 13 ते 14,000ची साडी होती. या महिला आता आरोप करतात की या महिलांनी सर्वांना साडी दिली